तर मित्रांनो, आज आलतो आम्ही इथं सिद्धिविनायकच्या दर्शनाला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. मग आज सकाळ सकाळ निघालो आम्ही एक सिद्धिविनायकच्या दर्शनाला. सकाळ सकाळ 6:30 निघलो आणि नंतर मग आलो इथं दोनागिरी स्टेशनवर. आणि आज आपल्यासोबत होता श्रेयू आणि आर्यन. नंतर मग काय ट्रेन मध्ये बसून निघलो डायरेक्ट मुंबईला जावला. नंतर मग पोहोचलो आम्ही इथं कुर्ला स्टेशनवर आणि नंतर मग कुर्ला स्टेशनवर आलो आम्ही दादरला. दादरला येऊनशी मला पहिल्यांदा समजलं की इथं इकोसाठी पण लाईन लागतं. मी पहिल्यांदा इको मध्ये बसायची लाईन बघितली असेल. नंतर मग इको मध्ये बसून आम्ही निघलो डायरेक्ट देवलाजवळ जावला. नंतर मग पोहोचलो आम्ही इथं देवलाजवळ आणि देऊळ पण बाहेरशी जाम भारी वाटत होता. नंतर मग आतमध्ये गेलो तर इथं दुकानं बिकानं होती. नंतर मग देवलाच्या आतमध्ये आलो दर्शनाच्या लाईनला. आणि इथं बघा सकाळ सकाळ किती गर्दी होती. एवढी लोक येतील मला माहिती नव्हता. आणि इथं बघा मस्त बाप्पाची मूर्ती होती. आणि नंतर मग आतमध्ये गेलो तर लगेच व्हिडिओ काढून लगेच दर्शन केला. आणि आम्हाला दर्शनाला 1.5 तास लागला, पण दर्शन जाम भारी झाला. आणि लगेच आम्ही निघालो डायरेक्ट घरा जावला दर्शन करूनशी. आणि यो बघा आर्यन कसा सॅड आहे. नंतर मग पोहोचलो आम्ही इथं सिगुटच्या मॉलला. आणि नंतर मग आलो इथं मॅगडी मध्ये परत जरा खाऊन बिऊनशी जाऊ घरा. नंतर मग काय मी पोहोचलो दोरणागिरी. आणि इथं बघा दोरणागिरीन पोहोचल्या की त्याला कसा याच्या आयटमचा कॉल आला तर कॉलवर बोलत बसलेला. नंतर मग काय आलो घरी. घरी येऊनशी डायरेक्ट झोपलो आणि डायरेक्ट संध्याकाळी उठलो न शेक पिला. नंतर मग आलो डायरेक्ट जिमला. जिमला येऊनशी काय आज कोण नव्हता तर काय शेवी पण नव्हतं सोबत. मग चेस्ट मारली आणि नंतर मग गेलो घरा.